प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी सर्व साहित्याचे प्रमाण समान घ्यायचे। कढईमध्ये 1 वाटी तूप घ्यायचे, त्यामध्ये 1 वाटी रवा घालून रवा चांगला 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर भाजून घ्यायचा। रवा चांगला भाजत आला की एक छान पिकलेले केळ घेऊन त्याच्या बारीक फोडी करून रव्यासोबत 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायच्या, जेणेकरून केळी काळी पडणार नाहीत। रवा छान तांबूस रंगावर भाजला की त्यामध्ये 1 वाटी दूध व 1 वाटी पाणी गरम करून यामध्ये घालायचे। चांगले मिक्स करून त्यावर झाकण ठेवून 2 मिनिटे छान वाफवून घ्यायचे। रवा छान फुलला आहे। आता 1 वाटी साखर घालून मिक्स करून पुन्हा त्यावर झाकण ठेवून मिनिटभर वाफवून घ्यायचे। तुम्ही इथे बघू शकता साखर विरघळलेली आहे। आता अर्धा चमचा वेलची पावडर घालून मिक्स करायचे। तसेच तुम्ही ड्रायफ्रूटचे तुकडेही येथे घालू शकता। सर्वात शेवटी 4 ते 5 तुळशीची पाने टाकायची। मस्त मऊ लुसलुशीत एकदम मोकळा प्रसादाचा शिरा आपला तयार आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।